साज शृंगारमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. लास्ट वीकमध्ये आपण एव्हरी फ्रायडे एक फुल व्हिडिओ अपलोड करायचं जे ठरवलं होतं ते आपण करतोय. एव्हरी फ्रायडेला तुम्हाला साज शृंगारवरती एक नवीन व्हिडिओ पाहायला भेटेल, तोही डिटेलमध्ये असणार आहे. शॉर्ट व्हिडिओ मी नेहमीच अपलोड करत होते, त्यामध्ये तुमचे कमेंट असायचे की आम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये कळत नाही, तर फुल व्हिडिओ पाहिजे. तुमच्यासाठी मी एवढी मेहनत करून फुल व्हिडिओ घेऊन येत आहे, त्यावरती तुम्ही प्रतिसादही खूप छान देताय. चला तर मग आज जो आपण बनवणार आहोत पर्ल्स ज्वेलरी, आपण आता जे तुम्ही स्क्रीनवरती पाहताय त्यामध्ये ब्रेसलेट आणि चोकर हे दोन्ही सुद्धा तुमचे टेक्निक्स तिथे क्लिअर होतील. सर्व मटेरियल काय लागणार आहे ते आपण पाहूया. तर सर्वात आधी आपल्याला मटेरियलमध्ये जम्परिंग लागणार आहेत. 0.3 mm ची वायर, यामध्ये तुम्हाला गोल्डन प्लेटेड सुद्धा भेटतं आणि एक जे आहे ह्याच्यामध्ये मिळतं तुम्हाला ब्रॉन्झमध्ये. दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही घेऊ शकता. गोल्डन पॉलिश लवकर खराब होते. त्यासोबतच तुम्हाला लॉरियल पाहिजे. याच्या लॉरियलमध्ये पण कलर्स अवेलेबल असतात. तुम्हाला जे पाहिजे त्या कलर्समध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टूल्स आणि ट्रसल्स. ओके. 0.3 mm ची वायर आपण इथं घेतलेले आहेत. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती जर ब्रेसलेट बनवायचं असेल तर लहान वायर घ्या आणि शक्यतो जे नेकलेस वगैरे बनवायचं त्यावेळेस तुम्हाला जास्त वायर लागेल. अंदाजे 1 ते 1.5 मीटर असं ठेवू शकता. आता मी 1 मीटर जवळपास इथं वायर घेतलेले आहेत. त्यामध्ये दोन्ही वायर जे आहेत ते एका वायरने आपल्याला जम्परिंग घालून आणि ट्विस्ट करून घ्यायचं आहे. जे जम्परिंग आहे ते व्यवस्थित बसतं. त्यानंतर दोन्ही वायरमधून एक मोती आपल्याला घालायचा आहे. तो अशा प्रकारे दिसेल. ओके. आता हे जे 2 वायर आहे सेपरेट वायरमध्ये आपल्याला एक मोती घालायचा आहे आणि हे जे मोती आहेत हे 6 mm चे आहेत. तुम्ही कितीही नंबरचे घेऊ शकता. खूप सुंदर दिसतो हा चोकर. जेव्हा आपण सेपरेट वायरमध्ये एक मोती घातलेले आहेत, त्यानंतर जे लॉरियल आहेत ते घालून घ्यायचे आहेत. प्रत्येक वायरमध्ये सेपरेट घालायचे आहेत, अटॅच करायचे नाहीत. मी आता हे लॉरियल किती घालते, तर जवळपास 6 घालायचे आहेत. चोकरमध्ये जे आहे, जे चोकर बनवलेलं आहे त्यामध्ये मी जवळपास 10 एका साईडला आणि 10 एका साईडला असं 10 घातलेले आहेत. आणि हे जे मी बनवते ब्रेसलेटसाठी बनवते, तर ब्रेसलेटसाठी 6 घातलेले आहेत. ओके. दोन्ही पण सेम आहे. तुम्हाला मी याच्यामध्ये टेक्निक पूर्णपणे क्लिअर करणार आहे. तर तुमचे डाउट्स काय असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. सर्वांना रिप्लाय मिळतील. नेक्स्ट व्हिडिओ कशावरती पाहिजे तेही तुम्ही मला कळवू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रिप्लाय मिळतील. आणि याचे इतका सुंदर हा सेट तयार होतो. तुम्ही वेस्टर्नवरती, ट्रॅडिशनलवरतीही, ड्रेसवरती सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जसं की वन पीस वगैरे असतं. खूप सुंदर दिसतो आणि सर्वांना बनवता येतील. अशा प्रकारे मी समजावून सांगितलेलं आहे विदाऊट स्किप करता. तुम्ही स्क्रीनवर पाहताय. लॉरियल झाल्यानंतर एक मोती घातल्यानंतर ना दुसरी जी वायर आहे त्या मोतीतून आपण बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे इथं लॉक बसतं. आता तुम्ही पुन्हा एकदा बघा. मी स्किप केलेला नाही व्हिडिओ किंवा थोडा सुद्धा पळवलेला नाहीये किंवा स्पीड केलेलं नाहीये. मला काय म्हणायचं तुम्हाला समजते? स्पीड सुद्धा केलेलं नाही, जेणेकरून तुम्हाला समजणार नाही. याच्यासाठी समजेल यामुळे मी आहे त्या स्पीडमध्ये ठेवलेला आहे. ओके. आता इथं आपण लॉक केल्यानंतर दोन्ही साईडला एक मोती घातलेला आहे. व्यवस्थित लक्ष द्या. लक्ष देऊन विदाऊट स्किप करता जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्की समजेल आणि या अशा प्रकारे बरेच साऱ्या भरपूर व्हरायटीमध्ये तुम्ही ज्वेलरी सुद्धा बनवू शकता. आता जी मी वायरमध्ये जे बनवत आहे ती वायर थोडीशी फोल्ड होते, तर आपल्याला जसं की मी आता फिंगरने स्ट्रेट केले त्या वायरला सरळ करून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके. पुन्हा मी काय करते, दोन्ही वायरमध्ये 6 लॉरियल घालून घेते. 6 लॉरियल झाल्यानंतर ना आपल्याला एक बीड्स जे लॉक प्रोसेस आहे ते तुम्हाला पुन्हा इथं पाहायला मिळणार आहे. मेन लॉक प्रोसेसच आहे, त्यावरतीच तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित जर पाहाल तुम्हाला सुद्धा समजेल. अगदी सोपी आहे आणि तुम्हाला समजेल असेच मी ज्वेलरीचे ट्युटोरियल घेऊन येत असते. आणि तुम्हाला खरंच मनापासून जर आवडत असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असेल तर. ओके. आता हे लॉरियल खाली घेऊन जाते. तुम्ही बघा आपली जे आधीचे जे लॉरियल आहेत, मोती आहेत, तिकडं आपल्याला घ्यायचं आहे. एका साईडला लॉक होतं ते प्रॉपरली, मग आपण एका साईडने काम करतो. आता हे चेक करा तुम्ही. अगदी महत्त्वाची प्रोसेस आहे. एका वायरमध्ये मोती घातल्यानंतर दुसऱ्या वायरमधून ते मोती
मोतीमधून वायर बाहेर काढायची आहे, जेणेकरून असं हे लॉक बसतं. हे बघा. आता आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. जेव्हा लॉक करतो आपण पुन्हा त्यावेळेस सेपरेट सेपरेट वायरमध्ये एक एक मोती अटॅच करायचा आहे आपल्याला. मोती झाल्यानंतर पुन्हा आपल्याला लॉरियल घालून घ्यायचे आहे. ओके. मोती मोती झाल्यानंतर लॉरियल लॉक प्रोसेस असंच आहे. 2 मोती जेव्हा आपण घालतो, 2 मोती झाल्यानंतर लगेच आपल्याला लॉरियल घालून घ्यायचे आहेत. हे बघा, चेक करा तुम्ही. 2 मोती झाले की पुन्हा लगेचच आपण लॉरियल घालून घेत आहोत. लॉरियल नंतर ना आपण लॉक करून घेतोय. एक मोती एका वायरमध्ये घालायचा, दुसऱ्या वायरमधून त्या मोतीमधून वायर बाहेर खेचायची. इतकी सिंपल प्रोसेस आहे. आणि जो मी ब्रेसलेट तुम्हाला दाखवलेला आहे, तो ब्रेसलेट लहान मुलींसाठी उत्तम उत्तम दिसतो. त्यांना प्रचंड आवडतो. आणि ज्या मुलींना असे ब्रेसलेट खूप आवडतात आणि याच्यामध्ये जर तुम्हाला मोठ्यांसाठी बनवायचं असेल ॲज अ ब्रेसलेटमध्ये, त्या खाली तुम्ही टसल्स किंवा जे आता घुंगरू वगैरे आहेत चेनमध्ये वगैरे, जर तुम्ही साखळी वगैरे अटॅच करून त्याला घुंगरू क्रिस्टल वगैरे जर असं तुम्ही अटॅच केलं तर खूप सुंदर, मी काय बोलते, खूप सुंदर दिसेल. आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा. खूप सिंपल असा ट्युटोरियल मी घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी. आणि हाच व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओज पोस्ट डिटेल अपडेट जर पाहायचे असतील तर तुम्ही साज शृंगार ह्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करू शकता. मी त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही चेक करू शकता नक्कीच. आता बघा, इतकं झालेलं आहे. बरेच आपण सेम प्रोसेसने केलेले आहेत. परत आपण दोन्ही वायरमधून एक जम्परिंग घातलेलं आहे. ट्विस्ट करत आपण त्याला राऊंड मध्ये फिनिश करत आहोत. हे असंच आपल्याला कंटिन्यू केल्यानंतर ना चोकरसाठी तयार होतं. असंच तुम्हाला पुढे वाढवायचं आहे. चोकरसाठी तुम्हाला किती हवं आहे तेवढं तुम्ही सेम प्रोसेसमध्ये करू शकता. आणि केल्यानंतर जम्परिंगमधून फक्त तुम्हाला गोंडा अटॅच करायचा आहे आणि आपला चोकरसुद्धा तयार होतो सेम प्रोसेसमध्ये. आता इथं मी ब्रेसलेटसाठी सांगते तुम्हाला. ब्रेसलेटसाठी जम्परिंग ओपन करायचा आणि इथं लॉक अटॅच करायचं. जसं आपण लॉक अटॅच केलो तिथं तुम्हाला गोंडा अटॅच करायचा आहे. इट्स व्हेरी सिम्पल. ओके. तर आपला इथं ब्रेसलेट सुद्धा तयार झालेला आहे आणि चोकर सुद्धा तयार झालेला आहे. आणि किती सुंदर दिसतो, तुम्ही इमॅजिन करा. क्यूट छोट्याशा मुलीसाठी आपण हे बनवलेलं आहे. तिला किती सुंदर वाटेल. आणि कुठून काही वाईट म्हणजे रफ पण होणार नाही किंवा टोचणार सुद्धा नाही, त्रास सुद्धा होणार नाही. इतकी काळजी घेऊन हे बनवलेलं आहे, कोणत्याच प्रकारे काही नाही. आणि रेडी झाल्यानंतर तुम्ही फायनल लुक जे पाहताय, ओ माय गॉड, मला तर खूप आवडला आणि मी प्रचंड प्रेमामध्ये पडलेले आहे ह्या सेटच्या. आणि सध्या खूप जास्त ट्रेंडिंगला आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. जर मटेरियलसाठी तुम्हाला जर भेटत नसेल तर तुम्ही मटेरियलसाठी सुद्धा DM करू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रिप्लाय दिलं जाईल. तुम्हाला मटेरियल कुठून ऑर्डर करायचं आहे त्याचे सुद्धा मी तुम्हाला डिटेल्स शेअर करेन. आणि आणि हे जे तुम्ही गोंडा पाहताय ते चांगला प्रीमियम क्वालिटीचा आहे. तुम्हाला चेक करू शकताय. तुम्ही पाहताय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक